छत्रपती संभाजीनगरातील घोटाळा प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर. योजनेचा निधी मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागायचे. एबीपी माझाशी बोलताना एका संस्था चालकाचा गंभीर आरोप. छत्रपती संभाजीनगरमधल्या इंग्रजी शाळांमधल्या गैरप्रकारांची ओबीसी मंत्री अतुल सावेंकडून गंभीर दखल. सुविधा न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार. दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा. माढ्याचे आमदार अभिजित पाटलांकडे 1 कोटींची खंडणी मागणाऱ्या कामगार नेता किरण घोडकेला 10 लाख रुपये घेताना रंगेहात अटक. अभिजित पाटलांची बदनामी थांबवण्यासाठी आरोपीने मागितली होती खंडणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यावरती तर्कवितर्क. गुपचूप दौऱ्यात शिंदेंची अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंगांची भेट. महापालिका निवडणुका ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरती चर्चा झाल्याची माहिती. जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर. आज विधान परिषदेत सादर होण्याची शक्यता. विधेयकावरनं गोंधळ होण्याची दाट शक्यता. कायद्याचा दुरुपयोग होण्याची विरोधकांना भीती. विधानसभा निकालापासून तानाजी सावंत मतदारसंघात फिरकलेच नाहीत. उद्योगधंदे सांभाळण्यासाठी आमदारकी हवी असल्याची माजी आमदार राहुल मोटेंची टीका. तर अँजिओप्लास्टी झाल्याची सावंतांच्या कार्यालयाची माहिती. आमदार संजय गायकवाडांवरती हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा. दैनिक सामनातनं सडकून टीका करत मागणी. गायकवाड प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी पळ काढल्याचाही निशाणा. आपल्याला कोणतीही संधी नको, पण नक्षलवाद विरोधामध्ये काम करणाऱ्यांना भत्ता द्या. मुनगंटीवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. फडणवीसांचं मिस्किल उत्तर. विधानसभा अध्यक्षांचीही कोपरखळी. मराठी लोकांबाबत गरळ ओकणाऱ्या निशिकांत दुबेंची मुंबईतही संपत्ती, तर अनेक परप्रांतीय नेत्यांचीही मुंबईत संपत्ती असल्याची माहिती. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानमधल्या खासदारांचा समावेश. शहापूर मासिक पाळी तपासणी प्रकरणी मुख्याध्यापिकेसह 4 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. संस्था चालकासह अन्य शिक्षिका फरार. शोध सुरू, तर आणखीन काही दिवस शाळा बंद. उजनी धरणातनं 21,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धरणात सध्या 94% पाणीसाठा. भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी इंग्लंड 4 बाद 251. जो रूट 99 धावांवरती बाद, तर भारताच्या नितीश रेड्डीने 2 विकेट्स घेतल्या. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.